बाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अशोक खरातला महाराष्ट्रात तसं कोणी ओळखत नव्हतं. पण अशोक खरात सोबत रुपाली चाकणकर यांचं नाव जोडल्यानंतर एक मोठी राजकीय नेताजी अजित पवारांच्या पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष होती. सध्या तरी राजीनामा दिला, आयोगाचा सुद्धा राजीनामा दिला. तरी सुद्धा या रुपाली चाकणकर यांना एसआयटीनं समन्स बजावल्यानंतर मात्र त्या गैरहजर राहिलेल्या आहेत. रुपाली चाकणकर यांची चौकशी ही एसआयटीला का करायची आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवनिका ट्रस्टमध्ये अनेक आर्थिक गैरव्यवहार झाले होते. त्यामुळे आजी माजी ट्रस्टला बोलवून अशोक खरातसोबत त्यांची क्रॉस चौकशी करायची आहे. तेव्हाच लक्षात येईल एसआयटीच्या अधिकाऱ्यांना की मुळात मालमत्ता कुणाच्या नावावर नोंदवली गेली होती, खरेदी केली गेली होती, शिवनिका ट्रस्टचा आर्थिक व्यवहार हा कसा होता. पण पोलिसांना अजूनही याबाबत काहीच माहिती मिळत नाही. या उलट अशोक खरातची पोलीस कोठडी ही वाढवली जरी असली तरी सुद्धा पोलिसांना मोबाईल जप्त केल्यानंतर, तेही दोन्ही मोबाईल जप्त केल्यानंतर त्यातला कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि बऱ्याच काही गोष्टी या त्यांना त्याची खातरजमा करून घ्यायची आहे आणि त्याच्या आधारे त्यांना पुढे तपास करायचा आहे. पोलिसांना काही धागेदोरे हे गवसलेत, पण तरी सुद्धा पोलिसांचं समाधान अजून होत नाही. कारण बड्या धेंडांपर्यंत पोहोचायचं असेल तर बडे नेते, बड्या व्यक्ती त्यांना चौकशीसाठी बोलवावे लागतील. म्हणूनच रुपाली चाकणकरवरती एसआयटीच्या बाहेर कितीही आरोप होत असले, कितीही चर्चा होत असली तरी सुद्धा रेकॉर्डवर मात्र पोलिसांच्या अजूनपर्यंत एक ओळीची माहिती नाही. नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. रुपाली चाकणकर या एसआयटीच्या चौकशीला गैरहजर राहिल्या. 24 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा रुपाली चाकणकर यांना एसआयटी समोर नाशिकमध्ये का जावंसं वाटत नाही त्याचं त्यांनी भलतंच उत्तर दिलं की महिला असल्यामुळे प्रवासाला वेळ लागतो. आता त्यावर तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया यांनी काय म्हटलंय ते आधी पाहूया आणि नंतर मग मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे कुठे पोलिसांना गवसले, आणखी काय काय महत्वाच्या बाबी त्यांच्या हाती लागल्या आणि त्यांच्या समोरची आव्हानं तपासातली मुळात किती आहे. रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स पाठवल्यानंतर त्यांनी जी तारीख दिली आहे त्या तारखेला हजर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परंतु आता रुपाली चाकणकरांकडनं जी कारणं देण्यात येत आहेत म्हणजे त्या या चौकशीसाठी टाळाटाळ करत आहेत. खरं तर त्या निर्दोष असतील तर त्यांनी तिथं जावं, जबाब द्यावा. परंतु राज्यभर दौरे करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून, प्रदेशाध्यक्ष म्हणून दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणाऱ्या रुपाली चाकणकर आता नाशिकला प्रवास करताना त्यांना काही त्रास होईल अशा पद्धतीचं हास्यास्पद कारण देत असतील तर मग त्या कुठंतरी स्वतः दोषी आहेत हे सिद्ध करतायत, हा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं समन्स गेले होते, पण आत्ताच बातमी कळते की त्या तिथे एसआयटी पुढे जाणार नाहीत. आणि कारण इतकं क्षुल्लक आणि इतकं विक्षिप्त दिलं गेलं की मी एक महिला आहे आणि मला प्रवास करायला त्रास होईल, हे काही कारण नक्कीच नाहीये. कारण याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना बघितलेत, त्यांची भाषणाचे व्हिडिओज बघितलेत, त्यांचे पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ बघितलेत, केक खातानाचे व्हिडिओ बघितलेत. सुषमा अंधारे, तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया या 3 महिला नेत्या, त्यातल्या एक राजकीय नेत्या आणि 2 सामाजिक नेत्या, कार्यकर्त्या, या तिघींनी मिळून रुपाली चाकणकर यांना घेरण्याचा प्रयत्न केला. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे असलेले अत्यंत घनिष्ठ संबंध, जवळचे संबंध, शिवनिका ट्रस्ट सोबत त्यांचा असलेला संबंध, त्यांचं असलेलं कनेक्शन हे एसआयटीच्या अधिकाऱ्यांना सर्वच खोलात जाऊन तपासायचं आहे. मुळात अशोक खरात याच्यावर शिकंजा कसण्यासाठी आणि कोर्टामध्ये त्याच्या विरोधात जमा केलेले, गोळा केलेले पुरावे हे टिकण्यासाठी दीर्घकाळ
आणि त्यानंतर त्याला शिक्षा होण्यासाठी ते पुरावे कोर्टानं ग्राह्य धरण्यासाठी म्हणून आतापासूनच एसआयटीनं कंबर कसली आहे. पण एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी खोलवर तपास करण्याचा जरी प्रयत्न केला तरी सध्याच्या घडीला अशोक खरातनं बरीचशी माहिती एसआयटी पासून दडवून ठेवलेली आहे. त्यामुळे एसआयटीला सातत्यानं त्याच्या पोलीस कोठडीची मागणी कोर्टाला करावी लागते. 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली, पण जर तपासात काही निष्पन्न झालं नाही तर मात्र कोर्टाला जास्त काळ त्याला पोलीस कोठडीत ठेवता येणार नाही. कायद्यानुसार भले त्याचं गुन्हेगारी साम्राज्य हे प्रचंड मोठं असेल, आर्थिक व्यवहार त्याचे दुबईपर्यंत जाऊन पोहोचलेले असेल, इंटरनॅशनल कनेक्शन जरी सुद्धा पोलिसांना त्याचं कळलं असेल, त्याची माहिती मिळाली असेल, तरी सुद्धा कायद्यानुसार मात्र त्याला जास्त वेळ पोलीस कोठडीत ठेवता येणार नाही. म्हणून पोलिसांना जास्तीत जास्त पुरावे गोळा करायचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण मुळात ज्या मोबाईलवरून 2,500 कॉन्टॅक्ट संपर्क एसआयटीच्या अधिकाऱ्यांना मिळाले, ते 2,500 कॉन्टॅक्ट त्यांची नावं ही कोडवर्ड्स मध्ये दिलेली आहे. त्यामुळे पोलिसांना काहीच हाती लागत नाही. अलायस उर्फ अशी नावं दिली आहेत. कोडवर्ड मध्ये या 2,500 नावं पोलिसांना मिळाल्यामुळे त्यांना हे कळत नाही नेमकं की अशोक खरातच्या मोबाईलमध्ये काय आहे. बाकी बऱ्याच गोष्टी पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये, त्याच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये, डेटामध्ये, चॅट्समध्ये मिळत आहेत. फॉरेन्सिक लॅबमधनं आणखी बरीच काही माहिती पोलीस गोळा करण्याचा प्रयत्न करतायत. पण या 2,500 नावांसंदर्भात पोलिसांना माहिती मिळत नाही. ती अशोक खरातकडनं मिळावी त्यासाठी सुद्धा पोलीस कोठडी मागितली आहे. पण अशोक खरात त्याबद्दल काहीच माहिती देत नाही. ज्या महिलांचं तो लैंगिक शोषण करायचा त्या महिलांना मात्र तो दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करायचा. त्यामुळे जो मूळ मोबाईल हाती लागलाय त्यात या शोषित पीडित महिलांची काहीही माहिती नाही किंवा त्यांचे नंबर्स नाही. जो दुसरा मोबाईल आहे तोही त्यांनी जप्त केला. तेही फोरेन्सिक लॅबोरेटरीमधून त्याची तपासणी सुरू आहे. पण जी मूळ माहिती मिळायला पाहिजे पोलिसांना ती सध्या मिळत नाही. ती एक मोठी अडचण आहे. आणि मुळात जी मोडस ऑपरेंडी आपल्याला अशोक खरातच्या सगळ्या गुन्हेगारी साम्राज्याची कळते आहे, लैंगिक शोषणाची कळते आहे, त्यामध्ये अशोक खरात काहीही पोलिसांना रेकॉर्डवर माहिती देत नाही. पोलिसांसाठी सर्वात मोठी अडचण आहे. आणि पोलिसांना याचाही तपास करायचा आहे की जे खारट आणि कडवट पाणी महिलांना द्यायचा रेप करण्याच्या अगोदर, त्यांचं शोषण करण्याच्या अगोदर, त्यांना पेढे खायला द्यायचा आणि हे सगळं केल्यानंतर महिलांना मळमळ व्हायची, गरगरायला व्हायचं आणि मग अशोक खरात जे म्हणून काही सांगायचा त्याप्रमाणे त्या महिला करायच्या. आणि नंतर मात्र मग त्यांना फसवणूक झाली किंवा त्यांचं शोषण झालं हे नंतर त्यांना कळायचं. हे पदार्थ नेमके कुठले होते, यात तो काय मिसळवायचा, हे रेकॉर्डवर पोलिसांना घ्यायचं आहे. बाहेर जितकी चर्चा सुरू आहे, ज्या गोष्टी आपण ऐकतोय त्यावरून आपलं समाधान भली होईल, पण कायद्याच्या भाषेत, कोर्टाच्या भाषेमध्ये सर्व गोष्टी क्रमाक्रमानं पोलिसांना कागदावर उतरावे लागतील. ही पोलिसांसाठी खरी तर अडचण असते. चरबी-चर्वण करतो, फार वेगळ्या पद्धतीनं ग्लोरिफाईड काही बातम्या येतात. यामुळे पोलिसांच्या तपासावर त्याचा परिणाम होतो आणि कोर्टाला या सगळ्या गोष्टी माध्यमातून माहिती असतात. त्यामुळे कोर्ट सुद्धा पोलिसांना क्रॉस क्वेश्चनिंग सातत्यानं सुनावणीच्या दरम्यान हिअरिंग मध्ये करत असतो. त्यामुळे आता एसआयटीला क्रॉस चौकशी करायची आहे. रुपाली चाकणकर यांची चौकशी होईलच मागे पुढे, कारण त्यांना कायद्यापासून पळवाट नाही किंवा त्यांना पळता येणार नाही. पण होऊ शकतं की क्रॉस चौकशीमध्ये रुपाली चाकणकर आणि अशोक खरात या दोघांनाही समोरासमोर बसून पोलीस एक स्वतंत्र चौकशी झाल्यानंतर एकत्र बसून त्यांची चौकशी होऊ शकते. आणि या चौकशीमध्ये बरीच माहिती, त्याची खातरजमा, पडताळणी, सत्यता तपासून पाहण्याचा प्रयत्न हे पोलीस करतील आणि त्या पद्धतीनं कागदावरती पुरावे गोळा करतील, त्याचं डॉक्युमेंटेशन करतील, नीट जबान्या नोंदवल्या जातील. खरात पोलिसांना सहकार्य करत नाही हे कोठडी वाढवण्याचं एक कारण आहे. मोबाईल डेटा जो रिकव्हर केला त्याची आणखी काही माहिती पोलिसांना हवी आहे, कारण त्याबद्दल खरात काही माहिती देत नाही. मी सांगितलं की महिलांना ज्या नशेच्या
पदार्थ खाऊ घालायचा त्याबद्दलही काही माहिती देत नाही, कुणाच्या नावावरती मालमत्ता जमा केली आहे याबद्दल काही माहिती देत नाही, आणि त्याला मुळात मदत करणारे कोण आणि त्याचे पाठीराखे कोण. सातत्यानं आपण माध्यमातनं आणि समाजातनं हे ऐकतोय की शासकीय बड्या अधिकाऱ्यांची त्याला मदत व्हायची. जमीन हस्तांतर, जमीन हस्तगत करणं, पैशाचे आर्थिक सगळे व्यवहार आणि मोठ्या प्रमाणातले नेते जे त्याच्याकडे पूजा करायला जायचे. आता जी नावं सातत्यानं आपल्याला दिसत आहेत ती नावं आपण ऐकतोय की हे नेते त्याच्याकडे जाऊन यायचे, पूजा करायचे, त्यांच्यासोबतचे फोटो त्यांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे कुठल्या पद्धतीनं त्याचा फायदा घेऊन तो महिलांचं शोषण करायचा आणि महिलांचं शोषण करण्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे आणि कोण त्याला मदत करायचं हे पोलिसांना तपासातनं निष्पन्न करायचं आहे. पण पोलिसांना सध्या हातात काही लागत नाही. रुपाली चाकणकरवरती बरेच आरोप आहेत. जो निलेश जाधव त्यांच्या केबिन मध्ये असायचा अशोक खरातच्या, आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बाहेर काही व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. त्या निलेश जाधवच्या विरोधात जी तक्रार होती त्या तक्रारी संदर्भात अशोक खरातनं रुपाली चाकणकर यांची मदत घेऊन महिला आयोगाची सुनावणी लावली होती 17 मार्चला. पण 17 मार्चच्या अगोदरच हे संपूर्ण प्रकरण एसआयटीला वर्ग करण्यात आलं, ट्रान्सफर करण्यात आलं, आणि त्यामुळे आयोगाची सुनावणी ही अपूर्ण राहिली. या रुपाली चाकणकर यांना एवढी काय गरज होती की शिर्डी पोलिसांना महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये आणून त्यांची चौकशी करायची होती, सुनावणी घ्यायची होती? त्यात त्यांचा काय इंटरेस्ट होता? अशोक खरातचा इंटरेस्ट काय होता? निलेश जाधवच्या विरोधात आता अशोक खरातचे लोक आहेत ते त्यापूर्वी त्याच्या मदतीला धावत होते की त्याच्या विरोधात ती तक्रार होती? या सर्व गोष्टी आता शिर्डी पोलीस नव्हे तर एसआयटी त्याचा तपास करत आहे. एक आणखी चक्रावणारी एक बातमी, ते सातत्यानं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्ते यांनी नीलम गोरेवरती एक आरोप केलेला आहे. राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती राहिलेल्या, याशिवाय शिंदे गटाच्या मोठ्या नेत्या, ज्या पीडित महिलांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यायच्या, ते प्रकरण तडीस लावण्याचा प्रयत्न करायचा, अशा नीलम गोरेवरती यांच्यावर तृप्ती देसाई यांनी आरोप लावलेले आहेत. तृप्ती देसाईचे आरोप आहे, मी पुन्हा सांगतो. त्या म्हणाल्या की आमदार होत्याच पण त्यांना मंत्री व्हायची इच्छा होती, त्या मंत्री होऊ शकतात का, भविष्य काय असेल त्यांचं, हे विचारण्यासाठी अशोक खरातच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. एक नव्हे 3दा भेटीगाठी झाल्याचं तृप्ती देसाई म्हणतात. त्यामुळे स्वाभाविकता एक नव्या महिला नेत्याचं नाव या प्रकरणामध्ये आलंय. मग नीलम गोरे यांना त्यांच्याकडे का जावंसं वाटलं, आणि जाण्यासाठी कारण जे होतं की त्यांना मंत्रिपद हवं होतं. नीलम गोरे यांना मंत्रिपद हवंच होतं, ते त्यांना शेवटपर्यंत मिळालं नाही, हा भाग वेगळा आहे. पण यासाठी सुद्धा नेते मंडळी त्यांच्या खरातच्या दरबारात जायचे, अशी एक नवी माहिती तृप्ती देसाई यांच्या आरोपामुळे आपल्याला मिळाली आहे. पण याची खातरजमा कोण करणार यावर नीलम गोरे सुद्धा भाष्य करतील, सांगतील. दुसरी एक महत्वाची माहिती हाती आली आहे ती म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये एका महिला खासदारांना जिंकून यायचं होतं लोकसभेच्या निवडणुकीत, पण त्या खासदार होतील अशी शक्यता फारच कमी होती. पण अशोक खरातकडे गेल्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये जिंकूनही आल्या. त्यामुळे त्या महिला नेत्याचा अशोक खरातवरती विश्वास झाला. अशोक खरातकडे दैवी शक्ती असं त्यांनी सांगितलं आणि मी तुम्हाला जिंकून आणू शकतो असं आश्वासन दिलं. आणि शेवटी अशोक खरातच्या सुदैवानं म्हणा ही बातमी खरी ठरली, त्या निवडून आल्या. त्या महिला नेत्याचं नाव गुलदस्त्यात आहे. खूप वेगवेगळी चक्रावणारी माहिती सातत्यानं येते, त्यावर चर्चा होते. पण खातरजमा मात्र एसआयटीला करायची आहे आणि त्यासाठी एसआयटीला खूप मोठी हिंमत महाराष्ट्राच्या गृह खात्यानं दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसमोर, समाजासमोर सातत्यानं सांगतायत की पूर्ण मोकळीक, पूर्ण अधिकार, आणि कुणीही मोठा व्यक्ती असेल तरी आम्ही त्याला सोडणार नाही. आता महाराष्ट्राच्या जनतेला हे पाहायचं आहे की जर यात मोठा नेता अडकला असेल आर्थिक गैरव्यवहारात, लैंगिक शोषणात किंवा कुठल्याही याच्यामध्ये बडा शासकीय अधिकारी, तर नेमकी कारवाई त्यावेळी काय होते, त्यांची क्रॉस चौकशी होईल का, एसआयटी त्यांना बोलवेल का, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास तेलगी स्कॅम मध्ये घडलेला आहे. एसआयटीला अधिकार होते, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार होतं, आणि त्यावेळेला एसआयटीने बड्या बड्या नेत्यांना, भुजबळांसहित सुद्धा
चौकशीसाठी बोलावलं. अनेक IPS अधिकाऱ्यांना सुद्धा चौकशीसाठी त्यांनी बोलावलं होतं. त्यावेळेला ती SITची SS पुरी यांच्या हेडखाली झालेली SITची चौकशी महाराष्ट्रात नव्हे देशात गाजली. आम्ही तुम्हाला या संदर्भातले अनेक अपडेट देत राहू. तुम्ही नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर जा, व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तिथेच बटन दाबल्यानंतर मिळतील. X, फेसबुक आणि याशिवाय इंस्टाग्राम हे तिन्ही सोशल मीडिया हँडल्स आमचे तुम्ही फॉलो करा. त्यावर तुम्हाला सगळे नवराष्ट्रचे डिजिटलचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील, माहिती भरपूर मिळेल. खूप धन्यवाद, नमस्कार. पण कमेंट करायला विसरू नका.